प्रमाणपत्र दिल्यानंतरही हा घोळ कशासाठी? प्रशासकीय पातळीवरती काय सुरू आहे? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की उंची मोजण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते त्या यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित का करतात या विद्यार्थिनी किंवा तुमच्यासारखे प्रशिक्षकही? सर, प्रॉब्लेम असा आहे की लास्ट इयरला पण तेच यंत्रणा होती जे यावर्षी आहे. तर मग याच्यामध्ये एवढी तफावत का आढळती? एक सेंटीमीटरची तफावत आढळत आहे आणि 2 दिवसानंतर हाईट मोजल्यानंतर टेबल क्रमांक 9 वरती आहे आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा हाईट मोजली ती टेबल क्रमांक 4 वरती आहे. एवढी तफावत का जाणवत आहे? सर, ह्या वर्षी असं झालं आहे, ही जी सेन्सर पद्धतीची जी पद्धत आणली आहे याच्यामध्ये एकच माणूस आहे ज्याला 13 ठिकाणचं कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे आणि ह्या 13 ठिकाणी 100 मीटरचा गोळ चालू आहे सर. बरं, म्हणजे पूर्ण मुलांना 0 मार्क येण्याची जे आहेत, मुंबईमध्ये 2700 मुलांना 0 मार्क आलेत. त्याच्यामुळे ह्या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तिने वन साइड चिप लावली आहे. नवीन यंत्रणेचा हे वापर करत नाही, यांना जुनी यंत्रणाच का हवी आहे असा माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसला प्रश्न आहे. तिने दोन्ही साईडला चिप आणावी आणि चिप अशी आणली पाहिजे ती एकदा स्कॅन झाल्यानंतर ते मार्क एडिट झाले नाही पाहिजे. म्हणजे उद्या 10,000 मुलं येतात मुंबईमध्ये, तर ह्या 10,000 मुलांमध्ये आम्हाला काय माहिती कोणत्या मुलाला किती मार्क पडले? उद्या तुम्ही एडिट करून मार्क वाढून पण देऊ शकतात. बरं. अशी माझी मागणी आहे. पण मग सागरजी, मला एक थोडक्यात विचारायचं जाता जाता अगदी की तांत्रिक घोळ असल्याचा आरोप आपण करताय. अनेक विद्यार्थी जे डिस्क्वालिफाय होताना दिसतात ते देखील करताना दिसतात. यावेळेला खरं तर अधिवेशनाचा काळ हा सगळा सुरू आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री जर यावेळेला पाहत असतील तर या तमाम विद्यार्थ्यांकडून त्यांना काय आवाहन करावं असं वाटतं? सागरजी. सर, जे सेन्सर पद्धतीने मुलांची शारीरिक चाचणी घेतली जाते ती सेन्सर पद्धतीचे सर्टिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे. यांचं जे यंत्रणा आहे ही क्लिअर नाहीये. यांच्यावरती एखादी कमिटी बसून यांची चौकशी झाली पाहिजे याची चिप वरती आणि याच्यानंतर दोन्ही साईडनी चिप असलेले यंत्रणा वापरून मुलांची मैदानी चाचणी घेण्यात यावी. धन्यवाद सागर खालकर, तुम्ही आमच्या सोबत यावेळेला जोडला गेलात त्यासाठी. एक अत्यंत गंभीर प्रश्न घेऊन आज हा प्रश्न लोकशाही मराठीनं न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून लावून धरलेला आहे. मात्र यावरती निश्चितच उद्या चर्चा व्हावी, कुठेतरी निर्णय या संदर्भातला घेतला जावा. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे सरकारचं लक्ष वेधावं यासाठी हा प्रयत्न होता. वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.